तुम्हाला सुद्धा असे गरमागरम गुबगुबीत जाळीदार गुलगुले खायचेत का? मग ही अगदी झटपट बनणारी सोपी रेसिपी तुमच्यासाठी. तर अगदी मोजक्या साहित्यात बनणारी अशी ही रेसिपी आहे, पण तितकीच चविष्ट लागते. तर हे गुलगुले बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे 1 कप पाणी आणि 1 कप गूळ घेतला आहे. तर आपल्याला ह्याची गुळवणी बनवायची आहे. म्हणजेच हा गूळ विरघळोस्तोवरच आपल्याला गॅस सुरू ठेवायचा. गूळ एकदा विरघळला, की मग गॅस बंद करायचा आणि हे थंड होऊ द्यायचं. तोवर मी इथे एका बोलमध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं. त्यात थोडीशी बडीशेप, इलायची पावडर आणि अगदी 1 टीस्पून सोडा ॲड केला आहे, खायचा सोडा. आणि मग ह्याला व्यवस्थित मिक्स करून यात मी ॲड करणार आहे बनवून घेतलेली गुळवणी थंड झाल्यावर. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सैल असं पीठ मळून घ्यायचं याचं. आणि मग ह्याला झाकून 10 मिनिटांसाठी रेस्टवर ठेवायचं. बरं, या गुलगुल्यांची डिटेल्ड रेसिपी आज आपल्या चॅनलवरती शार्प दुपारी 1 वाजता येणार आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ती डिटेल्ड रेसिपी पाहायला विसरू नका. कारण तिथे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गुलगुल्यांचं सविस्तर प्रमाण आणि काही टिप्स अँड ट्रिक्स बघायला मिळतील, जेणेकरून तुमचे हे गुलगुले अजिबात चुकणार नाहीत. त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर इथे बघा 10 मिनिटं झालेत हे गुलगुल्यांचं पीठ रेस्टवरती ठेवून. 10 मिनिटांनंतर मी इथे मस्त तेल तापवून त्यामध्ये एक एक गुलगुला असा सोडून घेते आहे. आणि गॅसची फ्लेम स्लो टू मीडियमच ठेवायची. स्लो टू मीडियम फ्लेमवरती ह्याला मस्त तळून घ्यायचं दोन्ही साईडने. असे मस्त कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर ह्याला मस्त फ्राय करून घ्यायचं. आणि मग अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये होतील रेडी आपले खुसखुशीत गरमागरम गुबगुबीत गुलगुले. तर हे गुलगुले बाहेरून असे मस्त क्रिस्पी आणि आतून मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी लागतात. तर ही गुलगुल्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.